पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर दौऱ्यात विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला। माधव नेत्र रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीची पायाभरणी करतानाच त्यांनी संघ स्वयंसेवकांच्या कार्याची प्रशंसाही केली। सेवा कार्याला वाहून घेतलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारताच्या अमर संस्कृतीचा एक आधुनिक अक्षयवट झाला आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले। नागपुरातील माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीची पायाभरणी पंतप्रधानांनी केली, त्यावेळी ते बोलत होते। निस्वार्थी भावनेनं कोणत्याही संकटात तत्परतेनं धावून जाणाऱ्या संघ स्वयंसेवकाचा सेवा कार्य हा प्राणवायू आहे, असं सांगत ही सेवा साधना प्रत्येक स्वयंसेवकाला निरंतर गतिमान ठेवते, त्याला कधीही थकवत अथवा थांबवत नाही, असं ते म्हणाले। नैसर्गिक आपत्ती असो वा कोणतंही संकट असो, संघाचे स्वयंसेवक तत्परतेनं हजर असतात। महाकुंभमेळ्यातही स्वयंसेवकांनी दिलेलं योगदान प्रशंसनीय आहे, असं पंतप्रधान म्हणाले। गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा। राष्ट्रीय चेतना के संरक्षण और संवर्धन के लिए जो विचार बीज 100 साल पहले बोला गया, वो महान वटवृक्ष के रूप में आज दुनिया के सामने है। सिद्धांत और आदर्श इस वटवृक्ष को ऊंचाई देते हैं। लाखों करोड़ों स्वयंसेवक इसकी टहनी, ये कोई साधारण वटवृक्ष नहीं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारत की अमर संस्कृति का आधुनिक अक्षय वट है। ये अक्षय वट आज भारतीय संस्कृति को, हमारे राष्ट्र की चेतना को निरंतर ऊर्जावान बना रहा है। ज्याप्रमाणे मध्ययुगीन भारतामध्ये भक्ती चळवळींद्वारे महाराष्ट्रासह देशातील संतांनी राष्ट्रचेतनेला जागृत ठेवलं, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव हेडगेवार आणि माधव गोळवलकर गुरुजी यांनी राष्ट्रीय चेतनेचं स्फुल्लिंग कायम ठेवलं आणि याला एक नवी ऊर्जा दिली, असं ते म्हणाले। सेवा कार्यासाठी बाह्य आणि आंतरदृष्टिकोन महत्त्वाचा आहे, असं त्यांनी सांगितलं। हमारे जीवन में दृष्टि ही हमें दिशा देती है। ये दृष्टि आंखों की यानी बाह्य दृष्टि भी होनी चाहिए और अंतर्दृष्टि भी होनी चाहिए। जब अंतर्दृष्टि की बात करते हैं तो विदर्भ के महान संत श्री गुलाबराव महाराज जी का स्मरण भी होना स्वाभाविक है। हमारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भी एक ऐसा संस्कार यज्ञ है जो अंतर्दृष्टि और बाह्य दृष्टि दोनों के लिए काम कर रहा है। बाह्य दृष्टि के रूप में हम माधव नेत्रालय को देखते हैं और अंतर्दृष्टि ने संघ को सेवा का पर्याय बना दिया है। माधव नेत्रालय हे अनेक दशकांपासून संघ विचारानुसार जनसेवा करत आहेत, असं ते म्हणाले। आरोग्य क्षेत्रात देशात आज जे काम होत आहे त्याला माधव नेत्रालयासारख्या संस्था हातभार लावत आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केलं। आयुष्मान भारत योजना, जनौषधी केंद्र, मोफत डायलिसिस केंद्र यांसारख्या योजनांमुळे देशवासियांच्या कोट्यवधी रुपयांची बचत होत आहे, असं ते म्हणाले।
आमच्या सरकारनं केवळ वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येतच वाढ केलेली नाही, तर एम्सची संख्या तिपटीनं वाढवली आहे. येत्या काळात अधिकाधिक चांगले डॉक्टर्स उपलब्ध व्हावेत आणि गरिबांची मुलंही डॉक्टर व्हावीत, यासाठी मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षण सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. आधुनिकतेबरोबरच पारंपरिक ज्ञानाला भारत पुढे घेऊन जात आहे. याचाच सकारात्मक परिणाम म्हणून आयुर्वेद आणि योगाभ्यासाला जगभरात लोकप्रियता मिळत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. देश में गरीब से गरीब को भी अच्छे से अच्छा इलाज मिले, कोई भी देशवासी जीवन जीने की गरिमा से वंचित न रहे, अपना जीवन देश के लिए दे चुके बुजुर्गों को इलाज की चिंता उनको सताती न रहे, उस परिस्थिति में उनको जीना न पड़े। और ये सरकार की नीति है और इसलिए आयुष्मान भारत के कारण आज करोड़ों लोगों को मुफ्त इलाज की सुविधा मिल रही है। देव ते देश आणि राम ते राज्य हा मंत्र घेऊन वाटचाल करत असलेल्या भारतात आता राष्ट्रगौरवाचे अध्याय लिहिले जात आहेत. भारत गुलामगिरीची मानसिकता सोडून पुढे जात आहे. भारत संपूर्ण ग्लोबल साऊथचा आवाज बनत आहे, असं पंतप्रधान म्हणाले. जेव्हा राष्ट्रभावना सर्वात महत्त्वाची असते, जेव्हा धोरणं आणि निर्णयांमध्ये देशातली जनता सर्वोपरी असते, तेव्हा त्याचे सकारात्मक परिणामही सर्वत्र दिसून येतात, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्र उभारणीच्या भावनेनं ओतप्रोत झालेले आपले तरुण 2047 पर्यंत विकसित भारताच्या ध्येयाचा झेंडा हाती घेऊन वाटचाल करत आहेत, असं त्यांनी सांगितलं. प्रयासों के दौरान में जब मैं नहीं हम का ध्यान होता है, जब राष्ट्र प्रथम की भावना सर्वोपरि होती है, जब नीतियों में निर्णयों में देश के लोगों का हित ही सबसे बड़ा होता है, तो सर्वत्र उसका प्रभाव भी और प्रकाश भी नजर आता है. विकसित भारत के लिए सबसे जरूरी है कि हम उन बेड़ियों को तोड़े जिनमें देश उलझा हुआ था. सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. संघाचे 1.5 लाख सेवा प्रकल्प सुरू असून या सेवा कार्यामागे संघ विचारांची प्रेरणा आहे, असं भागवत यांनी यावेळी सांगितलं. स्वतःसाठी काहीही अपेक्षा न ठेवता समाजाप्रती असलेल्या शुद्ध सात्विक प्रेमापोटी ही कार्य सुरू आहेत, असं भागवत म्हणाले. संघ विचार की प्रेरणा यानी वो प्रेरणा स्वार्थ की प्रेरणा तो नहीं ही है, भय या प्रतिक्रिया की भी प्रेरणा नहीं है, न कोई मजबूरी है. शुद्ध सात्विक प्रेम, यही वह प्रेरणा है. सब क्षेत्रों में संघ के स्वयंसेवक जो कार्यरत है, इसी प्रेरणा से कार्यरत है. रामटेक की यात्रा में 1926 में यात्रा के सुव्यवस्थापन के लिए स्वयंसेवकों ने जो काम किया, वह भी इसी प्रेरणा से किया और आज इतने सारे क्षेत्रों में सेवा चल रही है. छोटे बड़े प्रकल्प उपक्रम सब मिलाकर 1.5 लाख के ऊपर समाज के लिए काम चलते हैं स्वयंसेवकों के, इसी प्रेरणा से चले हैं. दृष्टिबाधितांना दृष्टी देण्यासारखं मोठं ईश्वरीय कार्य नाही आणि हे कार्य गेल्या 30 वर्षांपासून संघ स्वयंसेवक करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी संघ स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव केला. नागपुरातील माधव नेत्रालय हे केवळ विदर्भ आणि महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण मध्य भारतासाठी नेत्र रोगावरील संस्था म्हणून उदयाला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अब जब बहुत बड़े पैमाने पर नेत्रदान होने लगा है, लोग केवल संकल्प नहीं लेते तो अपना नेत्रदान भी करते हैं. ऐसे समय
ये बहुत आवश्यक है कि इस प्रकार की संस्थाएं हमारे देश में और प्रदेश में खड़ी हो। और मैं ऐसा मानता हूं कि माधव नेत्रालय ये केवल नागपुर, विदर्भ या महाराष्ट्र के लिए नहीं है, तो पूरे मध्य भारत के लिए एक बहुत महत्वपूर्ण संस्था होने वाली है, जिसके कारण कई लोगों को दृष्टि दोष से मुक्ति मिलेगी, कई लोगों को दृष्टि मिलेगी, कई लोगों को ये जो भगवान ने दिया हुआ आशीर्वाद है ये प्राप्त हो पाएगा। 2014 मध्ये स्थापन झालेलं माधव नेत्रालय हे नागपूरमधील एक प्रमुख सुपर स्पेशालिटी नेत्ररोग सेवा सुविधा केंद्र आहे। गुरुजी माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही संस्था स्थापन करण्यात आली। या प्रकल्पात 250 खाटांचं रुग्णालय, 14 बाह्य रुग्ण विभाग आणि 14 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असतील। या प्रकल्पात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि जागतिक दर्जाच्या नेत्ररोग संबंधित सेवा प्रदान करणं हा यामागचा उद्देश आहे।